हा जळालेला मृतदेह पाहून ही घटना किती भयानक असेल याचा अंदाज येणं कठीण नाही। नागपूर जवळ खापा परिसरात बडेगाव इथे एका शेतात महिलेचा हा जळलेल्या स्थितीतला मृतदेह सापडलाय। मृतदेह जाळून चेहराही विद्रूप करण्यात आला। सुमारे 30ल्या महिलेचा हा मृतदेह आहे। लैंगिक अत्याचार झाल्याचा कुठलाही पुरावा नसल्याचं पोलिसांनी सांगितलं। आम्हाला जो आहे म्हणजे आम्ही ते व्हेरीफाय केलं तर त्यात नाही आहे, त्या अँगलला नाही आहे। फक्त एकदा बॉडी आयडेंटिफाईड झाली की मग आमचा तपास मग सोपा होऊन जाईल। त्याच्याकरता आम्ही भरपूर प्रयत्न करून राहिलो। एकीकडे हा प्रकार घडलेला असताना दुसरीकडे शहरातल्या अभियांत्रिकी महाविद्यालयात एका तरुणीचं अपहरण तिच्याच आधीच्या प्रियकरानं केल्याचा प्रकार उघड झालाय। शानू शुक्ला असं तिच्या बॉयफ्रेंडचं नाव आहे। गेल्या काही दिवसांपासून पीडित मुलगी या शानू शुक्लाला भेटणं टाळत होती। त्यामुळे चिडलेल्या शानू शुक्लाने आपल्या मित्राच्या मदतीने या तरुणीच्या अपहरणाचा कट रचला। अपहरण करून या मुलीला मारहाणही करण्यात आली। मात्र या दोघांच्या तावडीतून या तरुणीने पळ काढून आपला जीव वाचवला। तरुणीच्या तक्रारीनंतर शानू शुक्ला आणि त्याच्या मित्राला पोलिसांनी अटक केली। शानू हा जुना गुंड असून त्याच्यावर हुडकेश्वर पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हाही दाखल आहे। नाही, विद्यार्थी हे अभिलेखावरचे आरोपी आहेत। याच्यापूर्वी ते हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या रबरीच्या गुन्ह्यातही अटक होते। शानू शुक्ला हा पूर्वी त्या मुलीच्या घराच्या जवळ राहत होता, त्यामुळे त्यांची ओळख होती आणि तिचा मित्र होता। कोपर्डीत घडलेल्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर नागपूरमधल्या या घटनांनी शहरात खळबळ माजली आहे। अपहरण करणाऱ्या दोघांना अटक झाली असली तरी स्त्रियांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।